शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या मृत्यू संबंधात महत्त्वपूर्ण पुराव्याची ज्या ज्या लोकांनी छेडछाड केली अशा लोकांवरती कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने संशयाच्या भोवऱ्यामध्ये संबंध महाराष्ट्राच्या नजरेमध्ये फिरत असलेले खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील भाऊ तटकरे आणि अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार म्हणून ते नरेश अरोरा आहेत, यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे। कारण 27 तारखेच्या बैठकीमध्ये जी 4 लोकांची बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने दादा उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने 125 कोटी रुपयांच्या कंत्राटीची फाईल आणि ती फाईल मंजूर करण्यासाठी अजितदादा पवार हे तयार नव्हते। कारण महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा जर एखाद्या खाजगी संस्थेला कोटी रुपये देत असतील तर ते परवडणारी गोष्ट नाही, अशा दादाच्या स्टेटमेंटमधून आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि अपघात झाल्याच्या नंतर प्रफुल्ल पटेल समाज माध्यमासमोर येऊन सांगतात की सदर फाईलीवर धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाराची ती फाईल होती। परंतु कालांतरानं आज म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागानं जे तपास केलेला आहे त्या तपासामध्ये निष्पन्न झालं की सदर फाईल ही धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाराची नव्हती, तर ती फाईल आपल्या नरेश अरोरा यांच्या 125 कोटी रुपयांच्या कंत्राट मंजूर करण्याची ती फाईल होती। मग सत्य महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवणं, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आणि प्रशासनाची फसवणूक करत आहे। त्याच्यामुळं नेमकं दादाच्या पाठीमागं घात आहे का अपघात हे जोपर्यंत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांचे ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट होणार नाही तोपर्यंत दादाच्या अपघाताचं आणि घातपाताचं सत्य महाराष्ट्राच्या जनतेला समोर येणार नाही। त्याकरिता मी पत्रकार परिषद घेतली आहे। थँक्यू। परिषद घेऊन नार्को टेस्ट करण्याबाबत सीबीआयकडे मागणी केलेली आहे। जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुम्ही काय करणार? तर मी काल निवेदन सादर केलेलं आहे सीपी ऑफिसला। जर 15 तारखेपर्यंत या तिन्ही लोकांची नार्को टेस्ट करण्याबाबत जर कारवाई झाली नाही तर 15 तारखेपासून ज्या पद्धतीने सुभाषचंद्र बोस साहेबांचा इथं पुतळा आहे त्या पुतळ्यावरती बेमुदत आमरण उपोषण मी करणार। ओके।